काय बोलणार सर, आज मोर्चा आहे आणि अतिक्रमण विरोध आहे, म्हणजे काय बोलणार? आज सर्वपक्षीय सर्वधर्मीय आज छत्रपती संभाजीनगर येथे महामोर्चाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। या बुलडरशाहीच्या विरोधात जे मापन जे प्रशासक आहे जे श्रीकांत यांच्या विरोधात हा खास करून या ठिकाणी मोर्चा आहे। ज्या शहरामध्ये जी पाडापाडी केली, ज्या शहरामध्ये ज्या गोरगरिबांचे घरे या ठिकाणी उद्ध्वस्त केले, गोरगरिबांना रोडवर आणायचं काम या ठिकाणी केलं, या प्रशासनाच्या विरोधात आज हा खास करून या ठिकाणी मोर्चा आहे। या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीने तसेच बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी निघत आहेत। मी या जिल्हा अधिकारी तसंच प्रशासक जे श्रीकांतला या ठिकाणी ठणकावून सांगतो, जो गोरगरीब समाज आहे, जो आदिवासी समाज आहे, जो भिल्ल पारधी आहे, तो दलित समाज आहे, जो ज्या गायरान जमिनीवर बसलेला आहे, ती गायरान जमीन त्यांच्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी आहेत। त्या जमिनीवर ह्या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू नये या माध्यमातून हा मोर्चा आम्ही या ठिकाणी निघणार आहोत आणि हा मोर्चा शांतते मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी जाणार आहोत आणि आमचे एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करून त्या ठिकाणी अधिकाऱ्याशी भेट घेऊन आमचं शिष्टमंडळ डेलिगेशन त्या ठिकाणी आमचं जे निवेदन आहे, ज्या पाड्यापाडीच्या विरोधात असेल, मग भूमिहीनांच्या विरोधात असेल आणि या सर्वांच्याच अनुषंगाने आम्ही ते निवेदन आम्ही या विभागीय आयुक्ताला देणार आहोत। त्यांनी सांगितले आता पुढे थोड्या दिवसांनी सणासुदीचे दिवस आहे आणि त्यांनी चंग बांधलेला आहे, म्हणजे ठाम आहे ते काही हो पण मी पाहणारच म्हणजे पाहणार। याबद्दल तुम्ही कसं बघता? काय जे प्रशासक जे श्रीकांत, मला वाटतं हे गोरगरिबाचे नसून हे धनदानगेचे या ठिकाणी आहेत। कारण या ठिकाणी अनेक जो गोरगरीब आहेत, जो त्या ठिकाणी व्यवसाय करीत होता आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या पोटाची उपजीविका त्या ठिकाणी भागवत होता, आज तो समाज जो गोरगरीब आज रस्त्यावर आलेला आहे। मला या ठिकाणी श्रीकांतला एवढं सांगायचं आहे की साहेब तुम्ही या ठिकाणी थांबवा, आता आमचा अंत बघू नका। आता जर तुम्ही पाडापाडी जर केली तर आम्ही तुमच्या आयुक्तालयामध्ये येऊन तुमचे पाडापाडी केल्याशिवाय आम्ही ठिकाणी राहणार नाही। आपलं नाव सांगा सर। मी विजय शिंगारे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा जिल्हा अध्यक्ष। महानगरपालिकेने विकासाच्या नावावर गोरगरिबाचे घर तोडून त्यांना बेघर करणे, त्यांना दारीस आणणे आणि एक हुकुमशाही प्रवृत्तीचं प्रदर्शन घडवणं असं या शासनाचं, या महानगरपालिकेच्या आयुक्ताचं सुरू आहे। कारण घरं पाडून टाकायची, त्याची पुनर्स्थापना करायची नाही, त्यांना रस्त्यावर आणायचं आणि वर्तमानपत्रात मोठ्या मोठ्या बातम्या छापून आणून त्या आम्ही कसे विकास करीत आहोत हे दाखवून देण्याचं काम हे हा आयुक्त करत आहे। तेव्हा आज रोजी हा मोर्चा ज्या अन्यायाच्या विरोधात जो अन्याय करणारा माणूस आहे त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। हा मोर्चा कोणा जाती धर्माचा किंवा कोणा पक्ष संघटनेचा नसून हा स्वतंत्र विचारसरणी आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या लोकांचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावा अशी विनंती। क्या कहेंगे आज जो मोर्चा निकलने वाला है अतिक्रमण के विरोध में? देखिए, इस छत्रपति संभाजीनगर में जी श्रीकांत नाम का जो भड़वा है वो देख रहे हैं कि सारे गरीब और बहुजनों के घर तोड़ रहा है। हम ये बोल रहे हैं कि वो एक टांग से तो लंगड़ा है, तो अगर वो अभी चंपा चौक जालना रोड के लोगों के घर तोड़ने आएंगे और छत्रपति संभाजीनगर के अतिक्रमण अभी रोका नहीं गया तो हम उसको कपड़े उतार कर मारेंगे। ये अभी छत्रपति संभाजीनगर की महिलाओं की आवाज है। शिंदे सरकार, फडणवीस सरकार लाड़की बहन के नाम पे चुन के आए और आज हमारे हजारों लाड़की बहनों के घर उद्ध्वस्त हो रहे। महावर चौधरी कहाँ हो तुम? जवाब दो। जब हमारी बहनें रास्ते पर आ रही है और तुम उधर शान से एसी गाड़ी में घूम रहे हो, हमारे साथ हमारे रास्ते पे तुम्हारे बाल बच्चे लेकर रहो, जब तुमको समझेंगे कि गरीबों का दुख क्या रहता। अभी जी श्रीकांत को यहाँ से हम आह्वान कर रहे हैं कि हम संविधानवादी है, इसलिए आज तक खामोशी से रहे। आज हमारे घर की तरफ आंख उठा के देखा तो उसको नंगा करके मारेंगे। ये छत्रपति संभाजीनगर की एक बहन की आवाज है, हमारे आम बहनों की आवाज, ये छत्रपति संभाजीनगर की आवाज है। जय भीम, जय शिवराज, जय संविधान। लेकिन ये ध्यान रहे कि गाली बोलू क्या यार, प्यार से बोलने का, तुम्हारे अंदाज में बोलो। मेरे प्यार से बोलते, ऐसा कुछ नहीं है। वो है ना
हमारे को यूट्यूब वाला एकदम वो कर देता है। आज जो ये आंदोलन रखा गया है, आप सबको पता ही है कि लोग बेघर हो रहे हैं, जिन्होंने जन्म भर की पूंजी बनाई हुई है और उनकी पूंजी ये श्रीकांत आने के बाद में पूरा उनको जमीन पे धस कर दे रहा है, लोगों को रास्ते पे ला रहा है। अपना इतना ही बोलना है कि भाई तुम महलों में रहते हो, इतने बड़े बड़े घरों में रहते हो, लेकिन तुमको मालूम है कि ये रास्ते पे आने वाले लोगों के क्या हाल हो रहे हैं। इतनी थोड़ी सी समझ रखना कि भाई हम जो कर रहे हैं ठीक है, कानून के हिसाब से तुम करो, लेकिन कानून में क्या दिया गया है वो हिसाब से करो ना। तुम क्यों लोगों के बेघर कर रहे हो और फिर तुम बोलते हो कि यहीं पे करनी भरनी है। अरे जब तुमको ये चीज पता है कि जो बुरा करेगा उसका फल बुरा ही मिलने वाला है, तो तुम सीधा करो ना, इतने लोगों को बेघर मत करो। हम बार बार यही बोल रहे हैं, हमें रास्ते पे आने की जरूरत नहीं थी। अगर आप सीधे से चलते थे तो ये रास्ते पे नहीं आते थे। आज लोगों के आंसू हमारे से देखे नहीं जा रहे, इसलिए हम लोग यहाँ रास्ते पे खड़े हुए। हमारा कुछ भी इसके अंदर वो नहीं है कि हमारे घर टूट रहे हैं इसलिए हम आ रहे हैं, नहीं, हमारे से लोगों के आंसू देखे नहीं जा रहे। हमारा इतना ही बोलना है, बार बार हम निवेदन करते आए हैं, हाथ जोड़ते आए हैं कि भाई उनको रास्ते पे मत लाओ। रास्ते पे लाने की ये जो मुहिम आपने चलाई है इसे बंद कर दीजिए, बस इतना कहना है मेरा। ये घोषणाबाजी दे छत्रपती शिवाजी महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। इथं हजारो लोक येणार आहे आणि अतिक्रमण विरोधात आज मोर्चा निघणार आहे। तुमचं काय मत आहे, काय बोला? आयुक्तांची ना दुटप्पी भूमिका आहे, कारण की गोर गरिबांचे घर तुटले, श्रीमंताचे घर तुटले नाही। पडेगावामध्ये पण एक जो व्यापारी होता त्याचा बंगला राहिला, बाकीचे सगळे तोडले। गुलमंडीवर पुन्हा एक दूध डेअरी तोडली, त्याच्यासमोर आमदार जयस्वाल साहेबांचं घर आहे ते तोडलं नाही। गुलमंडीवर सगळे नेते, कोणाचं घर तोडलं नाही, फक्त आणि फक्त गोरगरीब, आणि त्याच्यात सर्वात जास्त दलित आणि मुस्लिम बांधवांना या गोष्टीचा त्रास आहे। आता असं नाही म्हणलं पाहिजे की मी जातीवादी म्हणजे एका जातीय समाजाचा, काय लोकांना आपण चांगलं बोलायला गेलं की लोक विचित्र विचार करतात। आणि आयुक्तांचं स्वतः सासऱ्यांचं, आयुक्ताच्या सासऱ्यांची इथे प्लॉटिंग चालू आहे पैठण रोडवर। आयुक्ताच्या सासऱ्याच्या नावावर 18 ते 19 एकर जमीन आली कुठून? पुन्हा एक हजेरी ऍप आलेला आहे, तो मनपा आयुक्तांच्या साल्याला देण्यात आलेला आहे। याचे प्रूफ आहे स्मार्ट सिटी मध्ये, पण त्यांना गोरगरिबांना त्रास होतो, एवढंच माझं म्हणणं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ते काम आहे, आता काय नगरसेवक नाही कुठं यांच्यावर हे नाही, आणि कुठेतरी राजकीय नेते यांची मिली भगत आहे। मी तुम्हाला सांगतो की ते इंग्रजांचं राज्य बरं होतं, मुघलांचं बरं होतं, पण असं झालेलं आहे अधिकारी वर्ग आणि राजकीय नेते मिळून हे गोरगरीब जनतेस त्रास देत आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। तसेच चंपा चौक ते अजमेरी हॉटेल हा रस्ता निघत आहे, थोडं अगर टर्न मारला ना तर 900 गोरगरिबांचे घर वाचू शकतात, पण यांना न्याय द्यायचा नाहीये, आणि यांना खरंच गोरगरिबावर प्रेम असेल तर त्यांना न्याय देतील, ही नम्र विनंती। देखिए, मेरा बोलना ये है कि गोर गरीबों के जो घर है, भवानी नगर, निजामगंज कॉलोनी, दत्ता नगर, कैलाश नगर, ये इफेक्टेड एरिया है। तो इसमें जो चंपा चौक से जालना रोड जो रोड जाने वाला है, आप विकास करो, इसमें कोई डाउट नहीं है, लेकिन मेरा बोलना ये है कि चंपा चौक से जो अजमेरी होटल है वहां से अगर आप राइट टर्न लेके डायरेक्टली अपना जो मोड़े नाके के सिग्नल को निकलता है, तो इसमें 900 घर जो है तो बच जाते हैं गरीबों के। अगर आप सपोज कीजिए एक घर के अंदर एक कुटुंब में 10 लोग रहते हैं, तो 9000 लोग जो है तो बेघर होने से बचते हैं। ना ही यहाँ पे कोई प्रॉपर सिस्टम है कॉर्पोरेशन के पास में, ना ही कोई फैसिलिटी देना चाह रहे कि अगर इनके जो विकास के वजह से इनके जो घर जा रहे हैं, तो ऐसा नहीं है कि पहले इनको पैसा दे रहे हैं या मुंह बदले के तौर पे पहले इनको अच्छी फैसिलिटी दे रही है। अभी आप मान के चलो कि अगर 9000 घर जो है, 900 घर अगर टूटते हैं जिसमें 9000 लोग बेघर हो जाते हैं, तो उसमें बच्चों की जो है तो एजुकेशन पहले दूर हो जाता है, आदमी लोगों का कारोबार दूर हो जाता है, पूरा मेंटली डिस्टर्ब होते हैं इसमें। और मेरा बोलना ये है कि जो बारिश का जो मौसम है, ना ही आयुक्त साहब जो है तो बारिश को देख रहे हैं, ना गोर गरीब बच्चों को देख रहे हैं, ना बच्चों के एग्जाम देख रहे हैं। इनका सिर्फ एक ही है कि भाई गरीबों को सताओ, गरीबों के घर तोड़ो। अभी अगर देखा जाए, अगर बारीकी से अगर आप ऑब्जर्वेशन करेंगे, तो जो पड़े गांव है, पड़े गांव के अंदर भी जो रिच फैमिलीज है उनका बंगला छोड़ दिए, जालना रोड के ऊपर जो बड़े बड़े लोगों के जो घर है
उनके भी जो है तो उनके बाउंड्रीज छोड़ चुके हैं उन्होंने। और ये जो है तो जस्टिफाई नहीं हो रहा है, ये सिर्फ मुस्लिम, दलित, गौर गरीब लोगों के वास्ते जो है तो अन्याय का काम हो रहा है। तो मैं यही आपसे विनती करूंगा कि जो है तो जो भी काम विकास का काम करना चाह रहे हैं आप, तो आप सही कीजिए, जिसमें गरीबों का भी फायदा हो, जनता का भी फायदा हो और कॉर्पोरेशन का भी फायदा हो। और आखिरी में मैं बात आपको ये बताना चाहता हूँ कि अगर अजमेरी होटल से राइट टर्न लेके जालना रोड को अगर निकलते हैं तो उसमें जो है बहुत गरीबों का भी फायदा है और कॉर्पोरेशन का भी फायदा है। आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय हो। काय सांगतील आज भव्य मोर्चा निघणार आहे अतिक्रमणाच्या विरोधात? आयुक्तांनी आतापर्यंत जे केलंय ते सगळं चुकीचं काम केलंय आणि आणखी काय करायचंय ते पण चुकीचं करणार आहे। त्यामुळे त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे, तो थांबला पाहिजे। म्हणून आजचा मोर्चा इतिहासातला या चालू याच्यामधला चांगल्या पद्धतीने मोठा निघणार आहे आणि त्याला या मोर्चाच्या माध्यमातून विभागीय आयुक्ताला त्याच्याविषयी त्याची कंप्लेंट करून त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत तो उत्तर देणार नाही तोपर्यंत आमच्या थांबणार आहोत। तुम्हाला काय वाटतं ते मनमानी करू लागले? आयुक्ताची तर दादागिरी चालू आहे, मनमानी म्हणल्यापेक्षा पूर्ण दादागिरी करते होतो आणि पोलीस प्रशासन पण त्यांना सपोर्ट करते। तर त्यांना हे कुठेतरी मनमानी थांबवा म्हणून आता भीमशक्तीवाले सार्वजनिक पक्षाचे आता याचे संघटनेचे सगळे अध्यक्ष मिळून कार्यकर्ते मिळून त्याला नक्कीच जाब विचारणार आहे। आज अंगणवाडीच्या मॅटरमध्ये तुम्ही त्यांना विचारले होतं की काय करणार आहे, ते काम आहे, तुम्ही काय? मला तर असं वाटतंय का मी पण त्या बुलढाण्याच्या आमदार सारखा बॉन्ड बनवून करून दिला। त्या पोलीस प्रशासन घेऊन नको, फक्त एकटा येतो। गोरगरिबाचे मुंडके दाबू नको, तुला दाबायचे ना तर मोठमोठ्या लोकांचे मुंडके दाबू नको। गरीबाकडे येतो कशाला तू? चांगल्या लोकांचे बंगले तू सोडले रस्त्यावरचे, त्याच्या कंपन्या सोडल्या, फक्त गरिबांचे घरे पाडू लागला तू, फक्त गरीबावर दादागिरी करू लागला। त्यांचं ठाम मत असं आहे की मी पाळणारच म्हणजे पाळणारच। आता तुमचं काय बोलतो? आम्ही पण त्याला पाडणारच, आम्ही पण त्याची टांगच करून टाकू दुसरी, आता जे होईल ते होऊच दे, आता त्याच्यावर एकदा हमलाच करून टाकू। सरकारने आपल्या समोर उपस्थित केलेलं आहे घर म्हणजे क्रांतिकारी जय भीम। आज आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये नामवणीपणे जे झोपडपट्टी असतील, रोडवरची घरदार असतील, पाडण्याचं काम जे पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडनं दंडशाहीनं चालू आहे। या शहरामध्ये प्रांतर नेते गंगाधरजी गाडे साहेब यांनी 52 झोपडपट्ट्या लोकांना घर छत निर्माण करून दिलं। आजची परिस्थिती अशी आहे सामाजिक चळवळीमधल्या नेत्यांची की कुणाच्या तर ताटाखालचं मांजर झालेत। आज आजची इथली परिस्थिती दिसतीये, आमच्या डोक्यावरचं छत जाते पण समाज जागृत नाही। एकच शब्दात सांगतो, वामनदादा म्हणायचे, जेव्हा बुडा सकट जळल तेव्हा भीम तुला कळल, जेव्हा बुडा सकट जळल तेव्हा भीम तुम्हा कळेल। मागच्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं महिलांना पुरुषांना 300, 500, 1000 रुपये घेऊन मोर्चात सामील करून घेतलं, आज तीच सवय आमच्या समाजामधल्या गोरगरीब शोषित पीडित लोकांना सवय झाली आहे। म्हणून आज इथं समाज दिसत नाही। मला एवढंच मी या संदर्भात। जी सर, क्या कहेंगे? आज जो अतिक्रमण के लिए भव्य मोर्चा निकलने वाला है, नागरिक रास्ते पे उतर रहे हैं, क्या कहेंगे? ये देखिए कि हिंदी में बोलूं मराठी में? हिंदी। ये देखिए कि लोग ये मजबूर क्यों हो गए, इसका सोचना चाहिए। और कौन लोग है ये जो लाखों के प्लॉट नहीं खरीद सकते, जिनको मजबूरी से गुंठेवारी में उसमें रहना पड़ा, और आपने जगह समय समय के ऊपर आपकी सियासी की जरूरतों के लिए इनको आश्वासन दिए कि हम आपको बसाएंगे। ये देखिए, ये रोजी रोटी कमाने वाले लोग, आप हर किसी को
रोजी, कपड़ा और मकान देना फर्ज है और संविधान का, आइन का हक है। तो इसको आप क्यों और इसको इतना मजबूर नहीं करना चाहिए। और मुझे लगता है कि कानूनन इनको बहुत सारी जगह है, उसको आप तय करके इन लोगों को बसाइए और शाम को जाने के लिए इनको सुविधा हो, ऐसी जगह इनको बसाइए। तो मुझे लगता है इनकी मांगे जो बिल्कुल जिनको कुछ नहीं है उनको आप प्रायोरिटी से उनको एक पहले जो आपके पास जो खाली मकान, खाली जगह पड़ी वहाँ बसाइए और इनको दीजिए और इनसे जितना क्या हफ्ता ये दे सकते हैं उतना लीजिए। ये नहीं बोल रहे हैं कि मुफ्त दे दो, लेकिन बहुत जायज मांग है, इसलिए इस 82 साल की उम्र में भी मुझे लगा कि इनके साथ मैं कुछ इनका दर्द बांटूं और आपका मैं शुक्रगुजार हूं कि आप ये चीज़ें आवाम तक पहुंचा रहे हैं। तो आपके चैनल का भी मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूं कि आप इतने दिनों से मुसलसल ये शहर में करते आए। काय सांगतील आज जे भव्य मोर्चा आहे आजचा जो मोर्चा आहे हा सामान्य नागरिकांसाठी आहे। हा जो मोर्चा आहे लोकांच्या मूलभूत प्रश्नावरती आहे। मूलभूत अधिकार संविधान मध्ये अन्न, निवारा आणि कपडा हा अधिकार आहे, पण ही जी जातीवादी महानगरपालिका आहे ही जातीय मानसिकतेतून ही बहुजनांचे घर उद्ध्वस्त करते आणि त्यांना त्यांच्या निवाऱ्यापासून उद्ध्वस्त करण्याचं काम ही व्यवस्था करत आहे। त्यामुळे मी महानगरपालिकाचा जाहीर निषेध करतो। डॉक्टर आजचा मोर्चा हा या शहरामध्ये मनपा आयुक्त, मनपा प्रशासक मनुवादी नाही मनीवादी आणि स्वतःला या छत्रपती संभाजीनगर मधील नागरिकांचं बाप समजणारे पालकमंत्र्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। कारण जिथे गर्दी जमत नाही, जर अतिक्रमण आहे तर अतिक्रमण हा रोड सर्व सारखा पाहिजे, परंतु शेवण हिल पासून तर बाबा पेट्रोल पंप पर्यंत या प्रशासनाने मार्किंग केली, परंतु त्यांचे कंपाऊंड सुद्धा पाडले नाहीत। आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर रामा हॉटेल, अतिथी हॉटेल, लोकमत भवन, लेमन ट्री हे सर्व अतिक्रमणामध्ये मार्किंग मध्ये आहे, परंतु त्यांचे कंपाऊंड वॉल सुद्धा पाडले नाही। हे श्रीमंत यांचे बाप लागतात का? तुम्ही फक्त गरिबांचेच अतिक्रमण पाडतात का? हा प्रश्न मी इथल्या त्या प्रशासकाला आणि पालकमंत्र्याला विचारू इच्छितो। इथे सर्वात जास्त जी अतिक्रमणामध्ये हानी झालेली आहे ती सर्वसामान्य आणि गरीब घटकात येणाऱ्या मुस्लिम आणि दलित समाजाची झालेली आहे, परंतु स्वतःला समाज कल्याण मंत्री म्हणणाऱ्या, त्या पदाला लायक नसणाऱ्या नालायक अशा मंत्र्यांनी या गोरगरिबांसाठी तोंडातून भ्रष्ट शब्द सुद्धा काढला नाही। त्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सर्वांना समान न्याय द्यावा ही भूमिका इथे स्पष्ट करतो। अरे भारताची श्रीकांत करायचं काय? अरे भारताची श्रीकांत करायचं काय? अरे भारताची श्रीकांत करायचं काय? अरे या गरीबाच्या घरात कुठून करणाऱ्याची श्रीकांत करायचं काय? प्रमाण दलित, प्रमाण दलित, प्रमाण दलित, प्रमाण न पड़ेगा, तुम भी बोलो, संविधान के प्रमाण दलित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, सगळ्यांनी वरती टाय वाजून बोलतोय, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, अरे नीम का पत्ता
श्रीकांत करायचं काय? नीम का पत्ता कडवा आहे, श्रीकांताला भडवा आहे. अरे आरक्षण तलावांची श्रीकांत करायचं काय? अरे आरक्षणची श्रीकांत तलावांचं करायचं काय? नीम का पत्ता कडवा है, श्रीकांताला भडवा आहे. नीम का पत्ता कडवा है, श्रीकांताला भडवा आहे. अरे हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा. 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक पत्ता कडवा है, श्रीकांताला भडवा आहे. 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 अनेक पत्ता कडवा है. श्रीकांत जोशी भडवा है. अरे भार्गवजी श्रीकांत करायचं काय? अरे भार्गवजी श्रीकांत करायचं काय? खाली मुडका वर पाय, अरे भार्गवजी श्रीकांत करायचं काय? खाली मुडका वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं इंडियन न्यूज। जन आक्रोश मोर्चा निकल चुका है। और सभी का कहना है समान कार्रवाई सभी जो लोग हैं इसमें मौजूद है। केदार साहब भी आए हैं, इनसे भी चलते चलते चर्चा करेंगे। केदार साहब क्या कहेंगे, आज ये मोर्चे में आप शामिल हुए? लोकांचा हा नॅचरल उद्रेक आहे। सर्वसामान्य महिनाभर दादागिरी आणि बुलडोजर शाहीच्या बळावरती शाहीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात आणि बेघर करत असताना त्यांना घर द्यायचं सांगितलं जात नाही, मोबदला दिला जात नाही आणि नव्या ज्या काही वसाहती पाडायचं धोरण आणलं 15 ऑगस्टच्या आतमध्ये चंपा चौक ते जालना रोड कांचनवाडी असे जवळपास 15 ऑगस्टच्या तोंडावरती हजारो घरं उद्ध्वस्त होणार आहेत आणि जिथं हजारो घरं उद्ध्वस्त होत्या त्या ठिकाणी शहराचं अस्तित्व धोक्यात येतं आणि अशी जी काही परिस्थिती तयार झाली त्याच्या विरोधातला हा जन उठाव आहे, उद्रेक आहे। लोक स्वतःहून या मोर्चामध्ये सहभागी झालेत। याची नोंद कोर्टाने घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, एकनाथ शिंदेनी घ्यावी आणि तात्काळ जी श्रीकांत यांना औरंगाबाद मधून हटवावं आणि त्यांच्यावरती ईडी मार्फत चौकशी करावी। भांडवलदार व्यावसायिकांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय हे चालणार नाही। 15 ऑगस्टच्या तोंडावर आहे, आमचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका, आम्हाला गुलाम करू नका, वेगळ करू नका, हेच असणार आज या माध्यमातून सांगायला। शहर में जो बेघर हुए हैं वो लाखों लोग आज मैदान में उतरे हैं। उनकी मांग यही है कि हमारे जो घर गिराए गए उसकी नुकसान भरपाई हमें दिया जाए और अभी जो आने वाले समय में जो अतिक्रमण यहाँ पर मनपा आयुक्त के माध्यम से निकाला जा रहा है वो अतिक्रमण ना निकाला जाए, उसको रोक दी जाए मनपा आयुक्त के माध्यम से और अपने राज्य के सरकार के माध्यम से। ये बुलडोजर शाही की सरकार जो है ये दबाव तंत्र का यूज करके, पुलिस का मिसयूज करके और सर्वोच्च न्यायालय हो या हाईकोर्ट हो, ये सभी हाईकोर्ट के निर्णयों का उल्लंघन करके कोई भी नियम न पालते हुए यहाँ पर लोगों को बर्बाद करने का काम यहाँ की सरकार कर रही है। तो इसके विरोध में ये सब मैदान में उतरे हैं। हम शासन को ये आह्वान करते हैं कि हमारे लोगों को बर्बाद करना बंद किया जाए, उनको उनकी नुकसान भरपाई दिया जाए और ये जो कार्रवाई होने वाली है इसको खत्म किया जाए, यही हमारी मांग है।